नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत घरगुती पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला कांदा लसूण मसाला। आपण आता मसाला बनवण्यासाठी लागणारे प्रमुख साहित्य बघून घेऊया। चक्री फूल, दालचिनी, लवंग, हिरवी विलायची, नागेश्वरी, मोठी काळी विलायची, काळी मिरी, जावित्री, जायफळ आणि त्रिफळा, शहाजिरे, तेजपत्ता, हळकुंड, खडा हिंग, मेथ्या, जिरी, मोहरी, बडीशेप आणि दगडी फूल। हा कांदा आपण उभा पातळ असा चिरून उन्हामध्ये सुकवून घेतलाय आणि हे लाल फूल आणि भाजलेलं खोबरं। आपण महत्त्वाच्या मिरच्या बघूयात। लवंगी मिरची, बेडगी मिरची, काश्मीरी मिरची आणि शंखेश्वरी मिरची। आपण बघितलेले सगळे जिन्नस शेंगदाणा तेलामध्ये रोस्ट करून घ्यायचे। शेंगदाणा तेलामुळे हा मसाला लवकर खराब होत नाही। आणखीन 3 साहित्य आपल्याला लागणार आहे। हे धन घेतले, धन ते पण छान भाजून घ्यायचे। हे पांढरे तीळ आहेत आणि ही खसखस आहे। हे सगळं सुक्क भाजून घ्यायचे आणि बाकीचे सगळे जिन्नस तेलामध्ये भाजून घ्यायचे। ते प्रत्येक जिन्नस आपल्याला भाजून घ्यायचा आहे। भाजून घेतल्यानंतर त्याला असा वेगळा कलर येतो आणि भाजून घेतल्यामुळं शक्यतो मसाला लवकर खराब होत नाही। हा जो मसाला आपण आता बनवणार आहे तो वर्षभर टिकतो। या सगळ्या जिन्नसांचं प्रमाण आम्ही 3.5 ते 4 किलोच्या मिरच्या यांच्या हिशोबाने घेतलं होतं। त्यामुळे संपूर्ण मसाल्याचं वजन हे जवळपास 5 ते 5.5 किलो झालं होतं। तर तुम्ही पण ज्या प्रमाणात मसाला बनवणार आहात त्या प्रमाणातच हे बाकीचे जिन्नस घ्या। आपण बऱ्यापैकी सगळे मसाले भाजून घेतलेत। सगळ्या मसाल्यांचा व्हिडिओमध्ये ऍड नाही केलं। सगळे जिन्नस भाजून झाल्यानंतर थंड करून मिरची कांडप केंद्रामधून छान कुटून आणायचं आहे। आम्ही आता मिरची कांडप केंद्र जेव्हा मसाला दिला होता तेव्हा त्यासोबत अर्धा किलो मीठ सुद्धा दिलं होतं। मीठ टाकलं तर मसाला लवकर खराब होत नाही। मसाल्याला अगदी मस्त रंग आलाय आणि हा मसाला आपण आता मिरची कांडप केंद्रामधून कुटून आणलाय। यात आपल्याला आता काही वाटण ऍड करायचे। वाटण्यासाठी लागणारे साहित्य: बारीक चिरलेलं आलं, एक संपूर्ण गड्डी कोथिंबीर, अर्धी वाटी लसूण। आता हे सगळं आपण तेलामध्ये छान परतून घ्यायचंय। लसूण, आलं, कोथिंबीर हे सगळं छान बारीक गॅसवर परतून घ्यायचंय म्हणजे हे खराब होत नाही। परतून थंड झाल्यावर हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे। आता आपण जे तयार केलेलं वाटण आहे हे आपण कुटून आणलेल्या मसाल्यामध्ये ऍड करायचे, पण तो सगळ्या मसाल्यामध्ये ऍड नाही करायचं। हे जे वाटण आहे हे अर्ध्या किंवा तुम्हाला 6 महिने वापरता येईल एवढ्या मसाल्यामध्ये ऍड करायचंय। कारण हा वाटण ऍड केलेला मसाला ओलसर असल्यामुळे हा 6 महिने टिकतो आणि जो सुक्का मसाला आहे तो 1 वर्ष 2 वर्ष आपण पाहिजे तसं त्याला जर व्यवस्थित ठेवलं तर तो व्यवस्थित राहतो। आता हे वाटण आपण ह्या थोड्याशा मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। छान एकदम हलवून बारीक त्याच्या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या। ते उरलेला जो सुक्का मसाला आहे तो तुम्ही स्टोरेज म्हणून पोटमाळ्यावर किंवा कोणत्याही ड्राय प्लेसवर जिथं पाणी लागणार नाही त्याला अशा ठिकाणी ठेवायचं म्हणजे तो खराब होत नाही। वाटण आता मसाल्यामध्ये मिक्स केल्यावर तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर कसं छान आलेलं आहे। आपण बाजारातून विकत आणतो त्या कांदा लसूण मसाला आपल्याला कधी कधी टचटच लागतो, पण हा घरगुती मसाला तुम्हाला कोणत्याही प्रकारचं टचटच हा फ्लेवर देणार नाही। एकदम छान आणि काय बोलतो आपण असं झणझणीत हा मसाला लागतो। आता मसाला बनवल्यावर मसाला स्टोरेज कसं करायचा हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो। तर शक्यतो मसाला हा काचेच्या बरणीतच ठेवावा आणि जे आपली रोज वापरण्यासाठी जो मसाला लागणार आहे आपल्याला तो मातीच्या किंवा काचेच्या भांड्यात काढला तरीही चालतो, पण शक्यतो काचेची किंवा मातीचीच भांडी वापरावी जेणेकरून ते भांडा म्हणजे स्टीलचा भांडा असेल तर त्याला गंज चढतो तर तो चढणार नाही। तर अशा प्रकारे आपला हा केमिकल विरहित घरगुती पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने बनवलेला कांदा लसूण मसाला तयार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।